जिल्ह्यात तसेच विभागातील दुष्काळी परिस्थिती आहे। ही परिस्थिती मे-जून पर्यंत अधिक तीव्र होत जाणार। या कालावधीत शासनातर्फे दुष्काळी उपाययोजना केल्या जातात। याबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी। दुष्काळ उपाययोजना राबवण्यात यात मदत पूर्णसूत्र क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांनी सहभाग करून घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले। डॉक्टर नीलम गोरे यांनी आज सुभेदार विश्रामगृह येथे दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, जिल्हा शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बरहाते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी झेलम जोशी, HP देशमुख, धनाजी धोतरकर, पुष्कराज तायडे, रमेश कुटे, मारुती बनसोड, ज्ञानेश्वर हनवंते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी माहिती दिली। जिल्ह्यात 2 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी सद्यस्थितीत 50 महसूल मंडळात दुष्काळी स्थिती आहे। अशा सर्व भागात दुष्काळी उपाययोजना सुरू आहे। डॉक्टर गोरे म्हणाले की शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळी उपाययोजना जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करणे, शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली थांबवणे, वीज देयकाची वसुली थांबवणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी। याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी। पुढील हंगामापर्यंत कर्ज वसुली थांबवण्याची प्रक्रिया सुरू करा, असंही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे काम वाढवावे, त्याच उपलब्धतेही लोकांना माहिती द्या, त्यावर जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले। जिल्ह्यात सध्या 9,005 कामे सुरू असून 70,000 मजूर काम करीत आहे। प्रत्येक गावात किमान 5 कामे तरी शेल्फवर असावी, असेही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।